कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको, गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग। कांद्याला किमान 24 रुपये किलोचा भाव देण्याची मागणी। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला 1.25 रुपयाचा भाव। शेतकऱ्यांनी गंगापूर-वैजापूर महामार्ग रोखला, तर पुण्याच्या मनसरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। सोलापूरमध्येही शेतकरी आक्रमक। विरोधकांचं आंदोलन फक्त राजकीय फायद्यासाठी, कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका। कांदा प्रश्नावर विरोधकांचं आंदोलन केवळ स्टंटबाजी। कांदा प्रश्नावर उद्याच्या बैठकीत दिल्लीत निर्णय होईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। निधी वाटपावरून महायुतीत तणाव, महायुतीच्या समन्वय समितीची आज रात्री बैठक। सर्व पालकमंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। समितीनं ठरवलेल्या सूत्राप्रमाणे निधीचं वाटप होणार। नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार। पेपर फोडून तिघींनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय। सीबीआयकडून मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती। गिरणा धरणातील पाणीसाठा 31% वाढत्या उकाड्यामुळे बाष्पीभवनात वाढ। जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान। बुलढाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। नांदेडमध्ये केळीच्या बागा भुईसपाट, तर मालेगावमध्ये डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त।